विश्ववंदनीय तथागत माणसाचे व देवांचे शास्ता भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांना त्रिवार वंदन करून आज आषाढी पौर्णिमेनिमित्त आणि वर्षावास प्रारंभ आणि त्या निमित्तानं पहिल्याच दिवशी पहिलं पुष्प गुंफण्याचा मान मला दिला आणि वर्षावासाचं निमंत्रणही तुम्ही मला या विहारामध्ये दिलं, त्याबद्दल सगळ्यांकरता मंगल मैत्री आणि मंगल कामना. सुरुवातच करत असताना की आपण ह्या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा म्हटलंय आणि ह्या पौर्णिमेला बरीचशी नाव आहे. आषाढ पौर्णिमा म्हटलंय, गुरुपौर्णिमा म्हटलंय. जसं सांगितलं की बौद्ध धर्मामध्ये 12च्या 12ही पौर्णिमा महत्वाच्या आहेत. महत्वाच्या म्हणण्यापेक्षा बौद्धाची सण आहेत. त्यातल्या मग काही पौर्णिमा खास आहेत. त्यातली ही एक आषाढ पौर्णिमा. सर्वांना जवळजवळ माहिती असतं. मी प्रत्येक पौर्णिमेला बोलतो की पौर्णिमेचे महत्व जवळजवळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या दिवशी काय घडलं. तरी मला आजचा विषय आहे की आषाढ पौर्णिमेचं महत्व आणि वर्षावासाचे कल्पना. मग काय घडलं होतं आषाढ पौर्णिमेला? आषाढ पौर्णिमेला पहिला जो कुठला प्रसंग घडला असेल तर महामायेची गर्भधारणा. बोधिसत्वाचा गर्भामध्ये प्रवेश हा आषाढ पौर्णिमेला झालेला आहे. दुसरं कारण काय घडलेलं आहे तर सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केलेला आहे. ह्याच पौर्णिमेला ग्रहत्याग केलेला आहे. तिसरं काय घडलेलं आहे तर भगवान बुद्धाने धम्मचक्र सुत्त हे 5 प्रावर्जक भिक्षूला सांगितलेलं आहे आणि म्हणूनच भगवान बुद्धाला ह्या पहिल्या प्रवचनापासून गुरु म्हणतात. कारण त्यांनी गुरु म्हणजे शिक्षा दिली. बुद्धाचं पहिलं प्रवचन म्हणजे ही शिक्षा आहे. बुद्धाचं शासन सुरू होतं आणि म्हणून भगवान बुद्धाला विश्वाचा गुरु म्हटलं गेलं. त्याच्यानंतर मग ही गुरुपौर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने आणि प्रत्येक धर्म पाळतो. त्याला वेगवेगळे त्यांनी कारण दिली. पण बौद्धांनी का पाळावा तर त्याला ती कारण आहे. आणि त्याच्यानंतर मग भगवान बुद्धांनी ह्याच पौर्णिमेला वर्षावास सुरू केला. अजून एक कारण आहे की ह्याच पौर्णिमेला भगवान बुद्धांनी संघाची स्थापना केली. म्हणजे एवढे कारण आहेत ह्या पौर्णिमेला की आपण नेमकं एक जरी कारण घेतलं आणि त्या कारणानुसार जर आपण वागत गेलो तर ही पौर्णिमा फलद्रूप व्हायला काहीही अडचण येणार नाही. आणि मग बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की आपण पौर्णिमा पाळायच्या म्हणजे कर्मकांड आहे का, नेमकं काय करायचं. आणि मग आम्ही इथून सुरुवात करतो की ह्या पौर्णिमेला जर वर्षावास सुरू होत असेल तर तो वर्षावास कोणी पाळायचा आहे की नाही. इथून सुरुवात सुरू होते आणि मग आपल्या इथल्या असे युक्तिवाद सुरू होतात की वर्षावास हा फक्त खाली भिक्षुनी करावा. जर समजा तुम्ही त्या शब्दाचा अर्थच घेतला तर काय अर्थ आहे त्याचा? वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे किंवा थांबणे. वर्षावासामध्ये भिक्षुनी थांबावं. मग या ग्रस्त जीवनामध्ये वर्षावासाचं काय महत्व आहे? कधी कधी बरेचसे लोक म्हणतात की माझा वर्षावास आहे आणि मग भिक्षू मोठं प्रवचन देऊन सांगतात की वर्षावास फक्त खाली उपसंपादित भिक्षुनी करायचा असतो, तो सामनेराने पण करायचा नाही. अंगुलीमालाची कथा तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली असेल की भगवान बुद्ध पुढे चालतात आणि अंगुलीमाल पाठीमागून आवाज देतो, ए श्रमणा थांब. आणि भगवान बुद्धाच्या मुखातून शब्द निघतोय, मी कधीचाच थांबलोय. आता थांबायची वेळ कोणाची आहे? तुझी आहे. आणि म्हणून वर्षावास कोणा करताय तर सामनेरा करताय थांबण्याचा
वर्षावास आहे. भिक्षू काय पण माझ्या दृष्टीने वर्षावासा सर्वांना करताच सांगितलं. वर्षावास भिक्षूला आपण ह्या दृष्टीने गेलं तर वर्षावास भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाल्यानंतर 7व्या वर्षापासून सुरू झाला. बोधी प्राप्त झाली आणि त्याच वेळेस झाला का, ह्या आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केलंय. 5 भिक्षूला प्रवृत्ती सांगितली, पण तेव्हापासून वर्षावास सुरू झालाय का? नाही. भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाल्यानंतर 7 आठवड्याच्या बौद्ध गयेमध्ये त्या बोधीची चिंतन आणि मनन करत बसलेले आहे. आणि 7व्या आठवड्याच्या नंतर हा आषाढ पौर्णिमा येते आणि ते कुठे जातात? 5 प्रवर्तक जिथे आहेत त्या मृगदाय वनामध्ये ते जातात आणि तिथे त्यांना तो धम्म सांगतात आणि मग तिथे धम्मचक्र प्रवर्तन चित्तवतं. ते हा आषाढ पौर्णिमेचा दिवस आहे. आता आपण जर हा विचार केला, ते 5 जण भगवान बुद्धाला का सोडून गेले होते? भगवान बुद्धांनी सुजाताची खीर खाल्ली होती आणि म्हणून त्यांनी शंका उत्पन्न केली होती की आता हा सिद्धार्थ आपल्या मार्गापासून ढळलेला आहे. सिद्धार्थाने जो मोक्ष मिळवण्याचा मार्ग आहे हा त्यांनी सोडलेला आहे. हा शक त्यांना निर्माण झाला म्हणून ते भगवान बुद्धाला सोडून निघून जातात. मला सांगण्याचा उद्देश काय आहे की वर्षावासामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण काय होतो, शक असतो ना, करायचं की नाही करायचं, इथून सुरुवात असते की नाही. शक आहे, काय होतं केल्याने, काय होतं नाही केल्याने. प्रत्येक गोष्ट कोणी काही सांगत असेल पण मी शक या गोष्टीला श्रद्धेची सुरुवात म्हणतो. शक कुठून सुरू होतो? श्रद्धा कधी उत्पन्न होते माणसाला? श्रद्धेचा अर्थ जर सांगायचा असेल तर जोपर्यंत तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही श्रद्धेपर्यंत पोहोचत नाही. असे श्रद्धेपर्यंत पोहोचलं तर ती तुमची खरी श्रद्धा नाहीये. भगवान बुद्धही सांगतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्या बुद्धीला पटत नाही, बुद्धीला कधी पटतंय की तुम्ही त्या गोष्टीवर शक घेतला पाहिजे. 5 प्रव्रजकांनी सिद्धार्थावरती शक घेतला होता आणि ते त्यांना सोडून गेले होते कारण त्यांच्या मनात ती शंकाच होती ना की आता सिद्धार्थ मार्ग चुकलेला आहे. आणि जेव्हा बोधी प्राप्त होते आणि जेव्हा ते तिथे जातात त्यातला एक जण अरहंत होतो. म्हणजे त्या शंकेचं समाधान झाल्यावर 5च्या 5 भगवान बुद्धाचे शिष्य बनतात, म्हणजे श्रद्धावान होतात. म्हणजे तुमच्या शंकेला जेव्हा तुमच्या अनुभूतीची जोड मिळते तेव्हा श्रद्धा उत्पन्न होते. अशी श्रद्धा उत्पन्न होते का? नाही. आणि अशी श्रद्धा जर होत असेल तर त्या श्रद्धेला काहीही किंमत नाही. श्रद्धा ही शंकेतून गेली पाहिजे. बरेचसे लोक सांगतात की शंकेखोराला तर शंका घेतली पाहिजे. शंकेचा पहिली प्रायोरिटी काय आहे? प्रश्न आहे. प्रश्न विचारणं म्हणजे शंका आहे ना. आणि मग जर हा वर्षावास 3 महिने कधी कधी 4 महिने येतो तर का करायचं? भगवान बुद्धांनी 7 वर्षे नाही केला. कुठून निर्माण झाला की त्यावेळच्या जैन धर्मामधले जैन लोक वर्षावासामध्ये एका ठिकाणी थांबायचे. जैनांनी वर्षावास अगोदर सुरू केलेला आहे. का थांबायचे? तर जैनामधलं एक अतितत्व होतं की अहिंसा परमो धर्म, हे त्यांचं तत्व होतं. आणि ते तर तोंडालाही फडकं बांधतात. का बांधतात? तर आपल्या तोंडामध्ये हवेमधून कुठले जंतू जाऊन ते हिंसा होऊ नये. पावसाळ्यामध्ये जीव जंतू वरती येतात, प्रजननाचा काळ असतो आणि म्हणून आपल्या पायाखाली न दिसणारे जंतू मरतात. म्हणून जैनांनी वर्षावास सुरू केला होता. आणि त्यावेळची लोक मग, कारण 7 वर्ष भगवान बुद्धांनी वर्षावासामध्ये चारिकाचे रथ भिक्कवे फिरत होते चौकड्या. आणि भगवान बुद्धाच्या काळामध्ये संघ लहान होता का? 500-500 अरहंताचा संघ असायचा. आणि ते 500 भिक्षू एकत्र निघाल्यानंतर गवत असेल काही असेल हे तोडवल्या जायचं आणि तिथे रस्ता निर्माण व्हायचा. आणि म्हणून त्यावेळेचे उपासक म्हणायचे की एवढा सुंदर धम्म सांगतात बुद्ध. स्वाख्यातो भगवतो, स्वाख्यातो म्हणजे सुस्थितीत व्याख्यान केलेला धम्म. एवढा धम्म सुंदर सांगतात
आणि मात्र या श्रामणाचे भिक्षू पावसाळ्यामध्ये चौकडे फिरतात, किडे मकोडे मरतात त्यांच्या पायाखाली. आणि ही वार्ता होता 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 भगवान बुद्धापर्यंत जाते. अर्थ कसे की भगवान बुद्धाने काय स्वीकारलं, तर जे बुद्धीला पटेल ते स्वीकारलं. कर्मकांड स्वीकारलं नाही, बुद्धीला पटलं भगवान बुद्धाच्या. परंतु भगवान बुद्धाने याला दुसरी जोड दिली. एकाच ठिकाणी भिक्षू थांबायला तर सांगितलं, परंतु मग त्यावेळेस सांगितलं भिक्षूला की तू एका ठिकाणी थांबल्यानंतर तू तुझ्या गुरुकुन अध्ययन करायचं. वर्षावासाचा खरा उद्देश काय भिक्षू करता, की त्या भिक्षूने आपल्या उपाध्यायाकडून धम्म शिकावा. आता काय होतं, आता तुम्ही अपेक्षा करता ना भिक्खूकडून संघ धम्म शिकल्या गेला, अपेक्षा वाईट नाही. परंतु भगवान बुद्धाने दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत की धम्म तुम्हाला कळाल्यानंतर दुसऱ्याला सांगायला सांगितलेला. कारण जर तुम्हालाच कळाला नाही तुम्ही सांगायला गेले तर मग मात्र तो धम्म तुम्हाला व्यवस्थित सांगता येणार नाही किंवा तो चुकीचा सांगला जाईल. आणि म्हणून ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये सामनेर असतील किंवा नवीन भिक्षू असतील, हे आपल्या उपाध्यायाकडून धम्म, कारण त्यावेळेस लिपी होती का किंवा ग्रंथही नव्हते भगवान बुद्धाच्या काळामध्ये. कारण लिपीचा शोध आपल्याला सम्राट अशोकापासून कळतो. बुद्धाच्या काळामध्ये कुठे कुठे पुरावे सापडतात, नाही असं नाहीये, परंतु एवढे प्रचलित नव्हते. आणि म्हणून 3ऱ्या संगीतीपर्यंत हा धम्म मुखोद्गतच पाठ करायचा होता. आणि म्हणून वर्षावासामध्ये की पाऊस चालू असतो आणि त्या पावसामध्ये बरेचसे कारण असल्यामुळे भगवान बुद्ध भिक्षूला सांगतात की मी तुम्हाला परमिशन देतो की हा 3 महिन्याचा काळ तुम्ही एका ठिकाणी थांबलं पाहिजे आणि धम्म शिकला पाहिजे. कारण हा धम्म शिकल्यानंतर तुम्ही प्रजेमध्ये जाऊन तो धम्म सांगितला पाहिजे. म्हणून वर्षावासाचं महत्व आहे. काय आहे या वर्षावासामध्ये, वर्षावास 3 महिन्याचा वर्षावास. आणि मग भगवान बुद्ध त्यावेळेस या वर्षावासामध्ये आपल्याला उपवास करायला सांगतात. उपवास करायचं म्हणजे काय करायचं, मग परत तेच कर्मकांड आहे का. उपवास करायचा तर कर्मकांड चाललं ना, कारण आपण उपवासाचा अर्थच उपवास घेतलेला. आणि मागे मला वाटते मी इथे सांगितलं असेल तरी पण ह्या आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं ह्याच पौर्णिमेला विशाखा जेतवनामध्ये जाते. आणि त्या जेतवनामध्ये गेल्यानंतर की 7 वर्षाच्या विशाखाला सफेद वस्त्रामधल्या बायका दिसतात तिथे. आणि 7 वर्षाची मुलगी अचंबित होते, कारण 500 बाया जर सफेद वस्त्रामध्ये असेल तर किती सुंदर दृश्य दिसतं की नाही ते. आणि 7 वर्षाच्या विशाखाला ते दृश्य दिसतं आणि ती कुतूहलापोटी सर्वांना विचारते की आज तुम्ही सगळ्या सफेद साड्यामध्ये का आलात. त्यावेळेस विशाखाला सगळ्या जणी सांगतात की आज उपोषद आहे. 7 वर्षाच्या पोरीला कळत नाही उपोषद काय भानगड आहे. तर ती विचारते उपोषद म्हणजे नेमकं काय असतं. मग त्यावेळेसच्या उपासिकांना जसं सांगता येतं ते सांगतात की उपोषद म्हणजे त्या दिवशी आपण अष्टशिलाचं पालन करायचं असतं. बाळ सुलभपणाने परत ती प्रश्न विचारते मग काय होतं, अष्टशिलाचं पालन केल्यानंतर काय होतं. तर त्या उपासिका तिला सांगतात की आपल्या मनामध्ये असणारी मनोकामना पूर्ण होते. बघा बुद्धाच्या काळातही त्या विशाखेला ते खरं वाटत नाही. म्हणजे कसं शक्य आहे, अष्टशिलाचं पालन केलं आणि आपण जे मनामध्ये मनोकामना केली तर ती खरंच फलद्रूप होते का. तिला ते काही खरं वाटत नाही. आणि म्हणून ती भगवंताकडे जाते. विशाखा ही 7व्या वर्षापासून उपासिका आहे, म्हणून तिला भगवान बुद्धाची अग्रसेविका म्हटले, अग्र उपासिका म्हटले. उपासिकामध्ये अग्र कोण असेल तर विशाखा आहे. ती भगवंताकडे जाते आणि भगवंताला विचारते की भगवंत बाहेर 500 बाया आहेत, त्या म्हणतात की आज आमचं उपोषद आहे आणि उपोषद केल्याने मनोकामना पूर्ण होते. भगवंत हे खरं आहे का. भगवंत म्हणतात हा विशाखे हे खरं आहे. ती 7 वर्षाची पोरगी परत डांगरून जाते. तर भगवंत तिला विचारतात की तुला बाहेर काय सांगितलंय त्यांनी. तर
तर ती म्हणते मी म्हातारीला विचारलं तेव्हा म्हातारी म्हणते की मी उपोषण केलं तर मी मनोकामना अशी करते की मला माझ्या मुलांनी सांभाळलं पाहिजे, म्हातारपणात माझा सांभाळ केला पाहिजे. मी जवानबाईला विचारलं तर तेव्हा ती म्हणते की मला माझ्या संसारामध्ये माझा नवरा मला चांगला वागवलं पाहिजे, भेटलं पाहिजे. तर मी कुमारिकेला विचारलं तर ती कुमारिका म्हणते की मला चांगला नवरा मिळावा म्हणून मी उपोषण करते. कारण तेव्हापासून हे स्त्रीवर लादून दिलेली भूमिका आहे. हीच भूमिका कुठे उचलल्या गेली विकृत करून मनुस्मृतीमध्ये. म्हणून त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतो की स्त्रीनी बालपणामध्ये वडिलाच्या ताब्यात राहावं, जवानीमध्ये नवऱ्याच्या राहावं आणि म्हातारपणात मुलाच्या. अपेक्षाही कुठल्या? ह्या त्यावेळच्या बौद्धाच्या काळातल्या अपेक्षा आहेत. मनुस्मृतीने त्याला बंधन केलं. वर्षावासाचे महत्व सांगताना आपल्याला ही कळली पाहिजे की आमच्या उदात्त हेतूची बंधनं कशी निर्माण झाली आणि मग ती जर तोडायची असेल तर आम्हाला आता काय केलं पाहिजे. आणि म्हणून मग ती विशाखा म्हणते की मला अशी अशी उत्तरं दिले. तेव्हा भगवान बुद्ध तिला म्हणतात की विशाखे उपोषण 3 प्रकारचे आहेत. वर्षावासामध्ये उपोषण 3 प्रकारचे आहेत आणि हे उपोषण जर केले जर पूर्ण 3 महिने केले तर फलद्रूपही होतात. जर नाहीच करता आले तर महिन्यातून 4 दिवस तरी केले पाहिजे. आणि मग भगवान बुद्ध तिथं तिला सांगतात की उपोषण हे 3 प्रकारचे आहेत. पहिल्या प्रकारचं उपोषण आहे ज्याला गोपाल उपोषण म्हटले. त्यावेळेच्या समजावण्याच्या पद्धती होत्या. त्यावेळेस गोपाल म्हणजे कोण होता? गुराखी. आता गावाकडे तुम्हाला गायी जास्त दिसणार नाही कारण बैलाचे कामं ट्रॅक्टर करायला लागलं ना, म्हणून ते भेटणार नाही, बदलत जातं. म्हणून भगवान बुद्ध तिला सांगतात की पहिलं उपोषण कुठलं आहे? गोपाल उपोषण आहे. गोपाल म्हणजे काय करतो तो? तर माझ्या गाईला चरायला चारा कुठे चांगला भेटेल तिथेच घेऊन जाणार ना तो. दुसरी सुविधा काय बनणार की त्यांना प्यायला पाणी आहे का आणि त्याच्या उपर मला झोपायला एखाद्या झाडाची सावली आहे का. भगवान बुद्ध म्हणतात की ह्या याच्यामध्ये तेव्हापासून चालत आलं की एक उपोषण करणारा कुठल्या प्रकारचा उपोषण आहे ते गोपाल. म्हणजे आजही बाई उपवास धरते, रोज 1 चपाती खाणारी त्या दिवशी अर्धा किलो साबुदाणा खाते की नाही, त्याला काय म्हटले? गोपाल उपोषण. भगवान बुद्ध तिला सांगताना सांगतात की विशाखे हे कुठलं उपोषण आहे? गोपाल उपोषण आहे, परंतु हे फलद्रूप होत नाही. दुसरं उपोषण सांगतात की ते निखंत उपोषण. कधी कधी तुम्ही बघितलं असेल की नवरात्रीमध्ये बाया 9 दिवस उपास पकडतात है की नाही. मुसलमानाच्या रोजाच्या महिन्यामध्ये ते थुंकी पण गिळत नाही. भगवान बुद्धाने त्याला कुठलं उपोषण म्हटलेलं आहे? निखंट उपोषण. की थुंकी गिळायची नाही, दिवस माळवल्यानंतर खायचं, दिवस निघायच्या अगोदर खायचं, पण पूर्ण दिवस खायचं नाही. विशाखेला सांगतात की 2 नंबरचं उपोषण कसं आहे? निखंट उपोषण आहे आणि विशाखे हेही फलद्रूप होत नाही. आणि मग ते सांगतात की तिसरं उपोषण आहे आर्य उपोषण. आणि ह्या आर्य उपोषणामध्ये अष्टशिलाचं पालन करायचं. म्हणजे काय करायचं? तर पंचशील तर तुम्ही पाळतात, पंचशिलानंतरचे 3 शील आहेत तुम्हाला. तर कुठलं आहे? तर पहिलं त्याच्यानंतर 6वं शील देतात की विकाल भोजना वेरमणी शिक्षापदं समाधी. म्हणजे मी अवेळी जेवणार नाही, रोज जे खाते तेच खाईल, परंतु अवेळी जेवणार नाही. म्हणजे त्या दिवशी जसे भिक्षू 12च्या आत जेवतात तसं त्या दिवशी मी 12च्या आत जेवेल. काय होईल त्याने? आजही आपण 3 वेळेस जेवलं तर कोणाकोणाला दुपारची झोप तर लागते की नाही. भगवान बुद्ध सांगतात की भिक्षू अवेळी का जेवत नाहीत? तर भिक्षू जेवतो कशा करता? शरीराला आवश्यकता आहे म्हणून. म्हणून कधी कधी म्हण पडते ना की जगण्याकरता खायचं का खाण्याकरता जगायचं. ह्या 2 गोष्टी आपण ठरवायच्या. भिक्षू काय करतो? जगण्याकरता खातो ना, खाण्याकरता जगतोय का तो? नाही. त्या दिवशी आपणही फक्त खाली जगण्याकरता शरीराला जे आवश्यक असेल तेवढंच खायचं. त्या दिवशी त्याने काय होईल? तर तुम्ही चिंतन आणि मनन कराल. मग आणि चिंतन आणि मनन केला तर तुम्हाला वाईट काय आहे आणि
चांगलं काय यातला भेद कळेल. आणि म्हणून त्या दिवस तुमचं अधिष्ठानही तुम्ही कुठल्या तरी कल्पना विलासात कराल का मग? कारण जेव्हा बुद्धी काम करते तेव्हा आमचं अधिष्ठानही कल्पना विलासात जात नाही. कल्पना विलास कसा असतो आपला? बसल्या बसल्या आपल्याला पंतप्रधान व्हावं वाटतं, याला कल्पना विलास म्हणतात. परंतु जेव्हा आम्ही शुद्धीवरती असतो तेव्हा मला माझं बुद्धीची पात्रता कळते, काय मिळवू शकतो मी हे कळतं. आणि म्हणून उपोषदाच्या दिवशी घेतलेलं अधिष्ठान हे कल्पना विलासात नसतं तर शाश्वत असतं आणि ते मिळतं, त्याच्यापासून तुम्हाला ती मिळाल्या जाईल. म्हणून जर उपोषद करणारा माणूस, ध्यान करणारा माणूस ज्या वेळेस तो ध्यान करतो त्यावेळेस कुठल्याही देवाला नवस करून मॅट्रिक पास होऊ दे म्हणतो का? त्याला ध्यानात कळतं की मला अभ्यास केला पाहिजे. अभ्यास कधी होतो? की जेव्हा तुमचं चित्त एकाग्र होतं. हे उपोषदाचा फायदा आहे, तिथे तुम्हाला ते मिळतं आर्य उपोषद. मग विकाल भोजना, त्याच्यानंतर 7वं काय? नच्च गंधवादित विशुकदस्तन ठाणा वेरेमन, की मी त्या दिवशी कुठलेही नाच गाणं हे गोष्टी पाहणार नाही. तर 8वं उच्चासेना महासेना, म्हणजे उच्च आसनावर मी झोपणार नाही. याची स्थिती काय आहे? तर ही स्थितीची जाण होते आम्हाला. कारण उच्च आसनावरती किंवा मऊ आसनावरती झोपल्यानंतर माझ्या शरीराला सवय पडते आळसाची. त्या दिवशी मी चटईवर झोपावं, त्या दिवशी मी कुठलेही आभूषण घालू नये, त्या दिवशी मला वैराग्याची अनुभूती होईल. आणि ह्या गोष्टी पाळल्यानंतर माझ्या मनोतल्या मनोकामना, कारण मग आपण कुठल्याही मनोकामना मागू का? कारण ज्या फलद्रूप होतील त्याच मनोकामना आपण इच्छित त्याच अधिष्ठान करू. आणि म्हणून ही गुरु पौर्णिमा ही अधिष्ठानाची पौर्णिमा आहे. ह्या दिवसापासून आपण ते अधिष्ठान करायला पाहिजे. की कुठल्या गोष्टीचं अधिष्ठान करायला पाहिजे? मग आता कधी कधी आम्ही अधिष्ठान करतो, दारू पिणारा माणूस आजच्या पौर्णिमेला अधिष्ठान करतो की मी आता आजपासून पेणार नाही. तिथपासून चालू आलं. सुरा मेरे मज्ज याच्यामध्ये दिलंय. मग तुमची ही प्रथा कुठे गेली? पुढचा महिना श्रावणाचा येतो नाही का? हिंदू धर्मात श्रावण महिन्यात दारू पेत नाही, दाढी मिशा वाढवतात, डोक्याचे केस पण काढत. विकृती कशी झाली? की तुम्हाला ह्या महिन्यात अधिष्ठान करायला सांगितलं की मी माझ्यातलं वाईट सोडेल, मी माझ्यातल्या वाईट गोष्टी सोडेल. हे वर्षावासातलं उपासकांनी केलेलं अधिष्ठान आहे. परत तुम्हाला सांगतो की भगवान बुद्धांनी अधिष्ठान करूनच बसले होते ना, की ज्या दिवशी त्यांनी सुजाताची खीर खाल्ली त्या दिवशी त्यांनी ठरवलं की आता माझ्या शरीराचं हाड जरी शिल्लक राहिलं किंवा मी गेलो तरी चालेल, परंतु आता मी बोधी प्राप्त झाल्याशिवाय या आसनातून उठणार नाही. याला काय म्हणतात? अधिष्ठान. आणि म्हणून वर्षावासामध्ये आपण अधिष्ठान केलं पाहिजे. वर्षावासाची पौर्णिमा ही अधिष्ठानाची पौर्णिमा आहे. ह्या अशा गोष्टी आपण वर्षावासामध्येच करू शकतो. कारण का? की जसं अंगुलीमालाला भगवान बुद्धांनी सांगितलं की मी थांबलोय, तो पण थांब. काय असतं वर्षावासामध्ये? आपण जर आता आधुनिक याच्यामध्ये गेलं तर नेमकं या वर्षावासामध्ये काय होतं? पिकं येतात ना, निर्माण होतं. वर्षावासामध्ये गोष्टी निर्माण होतात. आणि म्हणून उपासकांनी, बरेचसे लोक सांगत असतील की उपासकांनी वर्षावास पाळू नये. वर्षावासाचा अर्थ आपण फक्त खाली एका ठिकाणी थांबणंच घेतलाय का? काही गोष्टी थांबणं म्हणजे आमच्यातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आम्ही संपवणं, त्या थांबवणं, याला आपण वर्षावास म्हणतो. कारण आमच्या ह्या 3.5 हाताच्या देहामध्ये बऱ्याचशा विकृती आहेत आणि ह्या विकृती घालवायची. बुद्धांनी काम कशावरती केलंय? माणूसच केंद्रबिंदू ठेवलाय ना. भगवान बुद्धांनी कुणालाही दुसऱ्याला, भिक्खू जरी असेल तर केंद्रबिंदू कोणाला ठेवलंय? माणसाला ठेवलंय. आणि माणसाला केंद्रबिंदू ठेवून त्यातल्या विकृती घालवण्याकरता भगवान बुद्धांनी धम्म दिलेला आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाच्या मनावरती काम करायचं, तर मन हे माणसाच्या आतला केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून मी जसं सुरुवातीला सांगितलं की शंकेपासून सुरू होणार आमचं. कारण भगवान बुद्ध
एका सूत्रामध्ये सांगतात की मी सांगतोय म्हणून किंवा एखादा ग्रंथ सांगतोय म्हणून किंवा कुठला तरी प्रतिष्ठित व्यक्ती सांगतोय म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवायला सांगितलाय का? माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटेल आणि ते माझ्या अनुभूतीला येईल त्या गोष्टीवरती मला विश्वास ठेवायला सांगितला. म्हणून ह्या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपण ते अधिष्ठान करतो आणि 3 महिन्याचा वर्षावास असतो. मग आधुनिक याच्यामध्ये आपण काय निर्माण केलं ते की वर्षावासामध्ये ज्या भिक्षूला धम्म माहिती आहे तो धम्म भिक्षूनी सांगितला पाहिजे, त्यांनी एका ठिकाणी थांबलं पाहिजे. कारण एका ठिकाणी थांबल्याशिवाय तुम्हाला सांगता येईल का? कारण त्यावेळेसचे भिक्षू काय करत होते? एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात, आणि म्हणून कुठेतरी एका ठिकाणी सांगितलेला धम्म हा परिपूर्ण धम्म होत होता का? आणि म्हणून भगवान बुद्धाने थांबण्याची परमिशन दिली. जैन थांबत होते म्हणून तशीच दिली का? तर नाही. भगवान बुद्धाने आम्हाला परमिशन दिली आणि त्या परमिशनच्या पाठीमागे नियम दिले. मग भिक्षू करता नियम दिले तर भिक्षू एका ठिकाणी थांबल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होतात की हा वर्षावास उपासका करता नाही. मग भिक्षू विहारात थांबला तर उपासकाने त्याची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे उपासकालाही वर्षावास आला ना. नाही तर एकदाचा भिक्षू विहारात बंद करायचा आणि बाहेर कुलूप लावून निघून जायचं, ती काय समाधी आहे का? तर आम्ही सांगता नाही काय सांगतो, मग बऱ्याचशा अडचणी होतात. महाबोधी विहारामध्ये विनाचार्य नावाचा एक भिक्षू आहे का आता कोणाच्या स्मृतीत? झेलात आहे अजून का? कारण आमच्या धम्मामध्ये एवढी विकृती आहे की तो सामनेर आहे आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळच नाही. पहिल्याने आम्हाला तो चांगला वाटला, परंतु तो सामनेर आहे आणि मग सगळ्याच्या डोक्यात गेलं की सामनेर म्हणजे त्याला काही येत, तो धम्मा करता जेलात आहे. कसं का करून होईना, परंतु धम्मा करता जेलात आहे. मग आताच्या उपसंपादित भिक्षूचा वर्षावास मोठा आहे की त्याचा आहे? आणि हे वर्षावासाचे अर्थ मग आम्हाला कळले पाहिजे की आम्ही धम्म आचरणात आणताना, कारण भगवान बुद्धाच्या काळामध्ये परिस्थिती वेगळी होती. भगवान बुद्धाच्या काळामध्ये रोड नव्हते, नद्याला मोठमोठे पूर यायचे आणि भिक्षू इकून तिकडे जाताना काही काही भिक्षू वाहून जायचे आणि म्हणून भिक्षूने थांबायला सांगितलं. आता ती परिस्थिती आहे का? मग आता भिक्षूने थांबलं पाहिजे का? मग त्याच्या पुढे जाऊनही माझ्यासारखा सामनेर सांगेल की 7 वर्षावासाची गरज आहे का? पण की तुमच्या बुद्धीला जर विचार केला तर आता खरं वर्षावासाची गरज आहे का? त्याच्या पुढचं उत्तर मीच देईल, हो आहे, वर्षावासाची गरज आहे. कारण त्यावेळेसच्या नदीला पूर येत होते, आताच्या माणसाच्या मनामध्ये पूर आहे. म्हणून आमचा विनाचार्य जेलमध्ये, आणि म्हणून वर्षावासाची गरज आहे. धम्म कुठला सांगायचा? भगवान बुद्धाचं धम्माचं चक्क प्रवर्तन सूत्र सांगायचं की आता आम्हाला कसं परिवर्तन करायचं हे सांगायचं. इथे धम्म आम्हाला कळला पाहिजे. म्हणून वर्षावासाची गरज. वर्षावास आम्हाला त्याच्याकरता हवा आहे, कारण आम्ही नेमकं तेच सांगत आलो. भगवान बुद्धांनी निष्क्रमण केलं, घरातून माहिती आहे रे बाबा ते सगळ्यांना. मग आम्ही बी जायचं का? आता भिक्षूने ते केलंय का? मी सांगतो भिक्षूने घरं सोडली पण विहार स्वीकारली ना. कुठला मोठा त्याग आहे असं नाही, गरज आहे ती. कारण भगवंताच्या काळामध्ये नव्हतंय, भगवंताच्या काळात फिरणं जरुरी होतं. आता भिक्षू विहारात राहतो त्याला माझं ऑब्जेक्शन नाहीये, परंतु जेव्हा आम्ही म्हणतो की ही पौर्णिमा भगवान बुद्धाच्या घरातून निघण्याची आहे, आमची आहे का ती? प्रत्येकानं मग आता घरातूनच निघायला पाहिजे का? कशाचा त्याग करायचा आहे? भगवान बुद्धाने तेवढा त्याग, आज सांगताना आपण सांगतो भगवान बुद्धाने त्याग केला. काय केलं? त्याग केला म्हणून व्याख्या आम्ही खूप सुटसुटीत केल्या, ऑब्जेक्शनही घेतात. बरेचसे लोक भगवान बुद्धावर ऑब्जेक्शनही घेतात की काय घेतात की भगवान बुद्धाने त्याग केला पण यशोधरी तर राहुलची काळजी घेतली का? त्यांना सोडून गेले ना.
आम्ही व्याख्याच वेगळ्या केल्या. भगवान बुद्ध यशोधरेला आणि राहुलला सोडून गेले, ती संपत्ती सोबत नाही घेऊन गेले, त्यांच्याकरताच सोडून गेले. असा त्याग आता आम्ही करू शकतोय का? आणि करण्याची जरुरी आहे का? पहिली गोष्ट तर आम्हाला ती करायची जरुरी आहे का, इथपासून आम्ही सुरुवात करावं लागेल. आणि जेव्हा आम्ही सुरुवात करतो तेव्हा बाबासाहेब सांगतात, मग भगवान बुद्धाचे चरत भिक्कवे चारिकंग बहुजन हिताय बहुजन सुखाय, तेच बाबासाहेब सांगतात, आणि शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. दोघांची तत्व, कारण त्यावेळेची गरज आहे ती, त्यावेळेची गरज भिक्षूची ती आहे. मग आता आमच्या भिक्षुनी बाबासाहेब सांगितलं पाहिजे ना, वर्षावर्षामध्ये आम्ही बाबासाहेब सांगितला पाहिजे, कारण तो धम्म बोधिसत्व तर म्हणतो आम्ही. आणि मग शंका घ्यायला एवढं काही आमच्याकडं सुरू होतं की मग भंतीजीने हे केलं पाहिजे का, भंतीजीने ते केलं पाहिजे का, असं केलं पाहिजे का, मी काय केलं पाहिजे हे कुणीच बघत. आणि म्हणून आम्ही बाबासाहेब किंवा शिवाजी हा दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा, वर्षावास त्याच्याकरता सांगितला. आत्मपरीक्षण, आत्मदीप भाऊ, मला मी कळालो पाहिजे. जोपर्यंत मी मला कळणार नाही तोपर्यंत दुसऱ्याला समजून घेणं शक्य नाही. डायजोनिस हा एक खूप मोठा श्रीमंत माणूस होता, तत्वज्ञ. एवढा श्रीमंत होता की अलेक्झांडरच्या काळामध्ये जो जग जिंकायला निघाला होता सिकंदर, त्याच्या काळामधला तो. आणि जेव्हा त्याला विरक्ती आली तेव्हा त्याने सर्व दान करून टाकलं. अंगावरच्या कपड्यासहित फक्त लंगोटी लावून तो माणूस बाहेर पडला, पण तरी त्यांनी एक नोकर सोबत घेतला होता. नोकर कशा करता घेतला होता? मी एवढा श्रीमंत, मी कधी कामच केलं नाही ना, किमान हा मला जेवायला तरी वाढेल, कारण मला माहिती नाही. जेव्हा डायजोनिस खूप श्रीमंत होता तेव्हा तो नोकर सोबत होता, परंतु जेव्हा त्यांनी संन्यास घेतला तर 15 दिवसात नोकर पळून गेला, कारण नोकराला पगार लागतो ना. डायजोनिस जवळ होता का द्यायला? आणि तो पळून गेला. आणि डायजोनिस नदीच्या तीरावर उभं राहून पाहतो, नोकर निघून गेला. मग आता मी मालक मोठा आहे की नोकर मोठा आहे? माझ्याशिवाय तो जगू शकतोय म्हणून तो पळून गेला, त्याच्याशिवाय मी जगू शकत नव्हतो म्हणून मी त्याला सोबत घेऊन आलो होतो. इथे त्याला कळलं, आणि तिथे त्या नदीत त्याने कुत्र्याला बघितलं की कुत्र पाणी पितंय. कशाने पितंय? तोंडाने पितंय. तो म्हणतो शोध लागला, आता मला कशाची गरज नाही. या कुत्र्याला जर पाणी प्यायला ग्लास लागत नाही तर मला काय गरज आहे नोकराची? आणि म्हणून डायजोनिस तिथून खरंच त्यागी होतो आणि सिकंदरापर्यंत ही वार्ता जाते, कारण श्रीमंत आहे, त्याच्या जमान्यातला तो श्रीमंत आहे डायजोनिस. आणि सिकंदराला जेव्हा कळतं तर सिकंदर त्याला भेटायला येतो, आणि त्यावर तो डायजोनिस नदीच्या वाळूमध्ये आरामशीर लंगोटीवर पडलेला असतो. सिकंदर त्याला भेटायला येतो आणि त्याला सांगतो की मी खूप प्रभावित झालो तुझ्यापासून, पुढच्या जन्मामध्ये मी तुझ्यासारखाच होईल. डायजोनिस म्हणतो पुढचा जन्म कोणी बघितलाय? आताच की माझ्यासारखा व्हायला. नाही म्हणे, आता मला जग जिंकायचं. आणि मग तो डायजोनिस म्हणतो की तो जग जिंकणारा माणूस कधीही डायजोनिस होऊ शकत नाही. तो सिकंदर त्याला विचारतो की तुला काय देऊ? तर तो उपासाने म्हणतो की तू उभ्या आहेस तर जे वरून सूर्याची धूप माझ्या अंगावर पडते, तू उभा असल्यामुळे ती सावलीनं धूप गेली, तू बाजूला हो, एवढंच मला दे. सांगण्याचा उद्देश काय आहे की आम्हाला कुठल्या परिप्रेक्षमध्ये आणि कुठल्या याच्यामध्ये आम्हाला कसं वागलं पाहिजे हे आम्हाला कळलं पाहिजे. जग जिंकायला निघालेला सिकंदर त्या डायजोनिसने त्याला सांगितलेलं आहे. म्हणून डायजोनिसच्या त्या वाक्यावरती सिकंदर, आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की सिकंदर मेल्यानंतर सिकंदरनी दोन्ही हात रिकामे करायला सांगितले, डायजोनिसमुळे सांगितलं होतं. का? की त्याचा मंत्र होता की तू किती मिळालं तरी मेल्यानंतर तुला खाली जावं लागणार आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने तुमचा केंद्रबिंदू केला. तुम्हाला त्या वर्षावासामध्ये जैनाने वर्षावास फक्त खाली किडे मकोडे मरू नयेत म्हणून केला, आणि भगवान बुद्धाने अधिष्ठान सांगून तुम्हाला वर्षावास उन्नती करता दिला. त्या वर्षावासामध्ये फक्त भिक्षू सुधारला पाहिजे असं नाही. जरी भिक्षू सांगत असतील
आणि प्रत्येक जण सांगतो की उपसंपादित भिक्षूनेच फक्त खाली वर्षावास करावा. वर्षावास म्हणजे थांबणं, की जे भगवंताने अंगुलीमालाला थांबायला सांगितलं. ह्याच वर्षावासामध्ये आम्ही अधिष्ठान करून आमच्यातल्या काय काय गोष्टी आम्हाला थांबवता येतील आपण त्या केल्या पाहिजे. आणि म्हणून ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये जास्त तर नाही, पण स्वतःला पहिलं शोधणं. ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये स्वतःला शोधून की माझ्यात काय दुर्गुण आहे. मला दुसऱ्याचे दुर्गुण दिसतात, मला माझ्यातले दुर्गुण शोधता आले पाहिजे. आणि ते जर दुर्गुण शोधले तर मग तिथे अधिष्ठान करता आलं पाहिजे. म्हणून वर्षावास जसा भिक्षू करताय तसा सर्वांकरता ह्या काळामध्ये आपण आमचं आतलं सर्व आपण केला पाहिजे. काय कमी आहे माझ्यामध्ये, काय दोष आहे माझ्यामध्ये, आणि मग त्या दोषाचं निवारण करण्याचं अधिष्ठान या 3 महिन्यामध्ये घेतलं पाहिजे. आणि ज्या दिवशी वर्षावास समाप्त होतो, कोणाला सांगायची गरज नाही, त्या दिवशी त्या प्रसन्न चेहऱ्याने आपण त्या दिवशी आलं पाहिजे की माझ्यातले हे 3 महिन्यातले 3 अवगुण गेले. जसे 3 अवगुण आम्ही घालण्याचा प्रयत्न करतो, तसे 3 चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. त्याला वर्षावास म्हणतात. वास म्हणजे थांबणं, आमच्यातल्या काही गोष्टीला आत थांबवून ठेवणं आणि काही गोष्टीला एकदाच थांबवणं. ह्या 2 गोष्टी करणं ह्या भिक्षू करताही आहेत, श्रामणेरा करताही आहेत, तर उपासका करताही आहे. आणि ह्या गोष्टी आपण आत्मसात केल्या तर वर्षावासाला काही ना काहीतरी आपल्याला किंमत आहे. आणि म्हणून वर्षावासाचे अर्थ सांगताना दुसरे भिक्षू वेगळा सांगत असतील. माझ्या दृष्टीने हा अर्थ आहे की वर्षावासामध्ये आम्ही थांबल्या गेलो पाहिजे. वर्षामधले 2-3 गुण तुमच्या लक्षात आणून देतो. वर्षा जेव्हा होते तेव्हा ती कोणाला ना कोणाला तरी उगवते. उन्हाळ्यात गवत उगवलेलं पाहिलंय का? मग वर्षा होते तर गवत उगवतं. जर भिक्षूच्या प्रबोधनाची देशनेची वर्षा आपल्यावर होत असेल आणि आपल्या चित्तामध्ये जर काही उगवत असेल तर वर्षावास सफल होईल की नाही? नाही तर मग आपण वर्षावास ठेवला, भंतेजींचं प्रवचन ठेवलं, ग्रंथ वाचला आणि ह्या वर्षावासाचा आमच्या जर काहीच परिणाम होणार नसेल तर त्या वर्षावासाला काही अर्थ नाही. वर्षा ही उत्पत्तीची आहे, तशीच वर्षा ही घाणीचंही प्रतीक आहे की नाही? वर्षामध्ये जसं उगवतं तशी रोडवरती घाणही होती. मग आम्हाला उगवण्याचा वर्षावास करायचा आहे की घाणीचा वर्षावास करायचा आहे हे आम्ही ठरवलं. आणि म्हणून कुठल्याही विहारामध्ये असेल, कुठेही असेल, तुम्ही भंतेजीला निमंत्रण दिलं, वर्षावासाचं एक केलं, त्यांच्या कुवतीप्रमाणे ज्यांनी धम्म जर सांगितला तर आपण आपल्या कुवतीप्रमाणे तो आत्मसात केला पाहिजे. आणि हा आत्मसात करणारा धम्म आणि ह्या आत्मसात होणाऱ्या गोष्टी वर्षावासामध्येच होतात. आणि म्हणून हिंदू धर्माने ह्या तुमच्या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या, विकृत करून स्वीकारल्या. श्रावणामध्ये ते सोमवार करायला सांगतात. प्रत्येक श्रावण सोमवार केला, कोणाला करायला सांगतात? श्रावण सोमवार कोणाचा आहे? महादेव. तुम्हाला उपवासच सांगितले, 4च येतात महिन्यात. त्यांनी 16 श्रावण सोमवार करायला सांगितले, 4 महिन्यात 16च होतात. तुम्हाला कृती करायला सांगितली, त्यांनी विकृती करायला सांगितली. महादेवाला बेल वाहिलं, हे वाहिलं, ते वाहिलं, विकृती आपल्यामध्ये यायला लागत नाही. म्हणून काय होतं की क्रांती आणि प्रतिक्रांती, आपण आता ग्रंथ वाचणार आहे, बाबासाहेब त्याच्यात स्पष्ट लिहितात की काय येते विकृती, काय येते. त्यावेळेस धम्म लयाला जायची कारण काय होती? भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर पहिल्या संगीतीमध्ये धम्म शाबूत होता, दुसऱ्या संगीतीमध्येही धम्म शाबूत होता, तिसऱ्या संगीतीमध्ये महायान आणि हीनयान. आणि मग महायान एवढ्या जोरात पळायला लागलं की ह्या धम्माचा ऱ्हास व्हायला वेळ लागली. काय केलं होतं महायानाने? ही मूर्तीची पूजा आज आपण करतो, ही महायानाची देण आहे.
आणि जेव्हा आपण याची पूजा महायानाने सुरू केली, मग बोधिसत्व आले, त्यांना 8-8 हात आले. 8-8 हात येता येता त्याचा कधी विष्णू झाला आणि तुमच्या महायानाचा कधी हिंदू धर्म झाला ते कधी, ही कृती आता आपल्यामध्ये अजून होते. म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये सावध राहण्याला वर्षावास आहे. त्या वर्षावासामध्ये सांगितलं गेलं पाहिजे. पण आजही आम्ही प्रतिक्रांतीचाच वर्षावास करतो, कर्मकांड सांगण्याचाच करतो. आणि म्हणून मी सांगितलं की वर्षावासामध्ये त्यावेळेस भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा सांगितलं, कारण त्यावेळेची ती गरज होती. 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, 4 स्मृती. जेव्हा तुम्ही तो उपासना करताना की काय आहे नेमकं विपश्यना करण्यात, हा धम्म ध्यान धारणेवरचा आहे, त्यावेळेची गरज होती. आजचे ध्यान धारणा काय, डोंगरात जाऊन बसायचं का आज? तेव्हाची गरज होती, कारण तेव्हाचं शिक्षण होतं. प्रगत होता होता नालंदा युनिव्हर्सिटी निर्माण होते. आणि तुमच्या माहिती करता सांगतो की नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये भविष्य शिकवल्या जायचं. हे मला नवरा कुठला भेटेल आणि बायको कुठली भेटले हे भविष्य नव्हतं. ज्याला तुम्ही आर्कॉलॉजी म्हणता, ऍस्ट्रॉलॉजी म्हणता, हे शिकवल्या जायचं नालंदामध्ये. 32 विषयामध्ये ते शिकवल्या जायचं. एवढी प्रगती झाली होती. आणि परत आम्ही बोलता 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 नालंदा आमची, नालंदा आमची. पण नालंदा युनिव्हर्सिटी महायान पंथावाल्यांनी सुरू केली. नागार्जुन हे महायानपंथी होते. अश्वघोष कनिष्ठाच्या काळामध्ये झालेल्या संगीतीचे अध्यक्ष अश्वघोष होते. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धर्म घेतला त्यावेळेस बाबासाहेबांनी बरचसा अश्वघोषाच्या चरित्रामधूनच घेतलेला आहे, काही धम्मपदामधून घेतलेला आहे. आणि म्हणून या वर्षावासाच्या गोष्टी करत असताना त्यावेळेचा वर्षवास आणि आजचा वर्षवासामध्ये आम्हाला फरक करावा लागतो. काय होतं की आमची तरुण पिढी काय येत नाही आमच्याकडे, वैज्ञानिक झाले ना तरुण पिढी, ते आता तिकडेही नाही तर इकडेही नाही. तो घरात बसताना तुम्ही जर सांगितलं त्याला मुलाला तुमच्या की बाबा सकाळी उठून आपण त्रिशरण पंचशील गेलं, तर पूर्ण प्रश्न विचारतो तुम्हाला काय होतं याने, सांगता येतं का तुम्हाला? कारण तो सायन्स शिकतोय, तेही पूर्ण नाही. कारण सायन्स आहे म्हणताना तुम्ही म्हणता की बुद्धाचा धर्म हा विज्ञानावरती आधारित आहे, पण सांगता येतं का आम्हाला ते विज्ञान काय आहे? आणि म्हणून ही नवीन पिढी, क्रांती आणि प्रतिक्रांती कोणापासून होते, तर ही नवी पिढी जर झोपली की प्रतिक्रांती यायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून आमची जबाबदारी आहे त्या पिढीला विज्ञान समजावून सांगणं. भिक्षू विज्ञान नाही सांगत, आम्ही तेच सुद्धा सांगतो अजूनही. मग भगवान बुद्धाच्या त्या वाक्याला काही किंमत आहे का की काळ स्थळ आणि वेळ जशी येईल तसा धम्म सांगा? आजही आम्ही प्रवर्तन सुद्धाच सांगतो. भगवान बुद्धाने सांगितलं 4 आर्य सत्य आहे ना, त्रिकलाबाधी सत्य आहे. परंतु त्या आर्य सत्याच्या दुःखाच्या याला जोड देताना भगवान बुद्धाने तेव्हाची दुःख सांगितली होती. अश्वघोषाच्या चरित्रामध्ये बाबासाहेबांनी जरी नाकारले, बाबासाहेब म्हणतात की 29 वर्षाच्या वयामध्ये मृत्यू त्यांनी पहिल्यानेच बघितला असेल का? पण त्यांनी बघितलंच असेल ना. बुद्धामध्ये परिवर्तन कधी झालंय, बुद्धाला कधी निर्माण झालंय दुःख आहे म्हणून, ह्या गोष्टी त्यांच्या नजरेत आल्या असतील ना. आणि म्हणून भगवान बुद्ध ईश्वराला सोडून गेले, बाबासाहेब मानायला तयार नाही. कारण बाबासाहेबांचं म्हणणं आहे की ते पळपुटे नाहीयेत. पण आता आम्हाला सांगता आलं पाहिजे ना. ते आत्ताच्या परिप्रेक्षीमध्ये जर आम्हाला बुद्ध तसाच सांगायचा असेल तर तुमचा पूर्ण विश्वास ठेवणार नाही. तेव्हा झालं म्हणते, तेव्हा त्यांनी दुःख पाहिलं होतं. आता आम्ही बघतोय डॉक्टर असला की कॅन्सरची आता रोग दुरुस्त होतो. दुःखाची व्याख्या काय सांगणार? तेव्हा जाती जरा मरण, बुद्धाने दुःख सांगितलं. जन्माला येणं दुःख आहे, पोरगा हसेल ना का तुमच्यावर? जन्माला येणारं दुःख आहे, मग पेढे का वाटतं म्हणा, आहे की ना? तुमच्या घरी पोरग झालं तर पेढे वाटतं ना. जर दुःख आहे, जन्म दुःख आहे, बुद्धाने सांगितलंय, मग आता पेढे का वाटताय? हे दुःख सांगता आलं पाहिजे ना. वैज्ञानिक दृष्टीने आम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्याकरता वर्षावास केले पाहिजे.
त्याच्याकरता वर्षावाचा. मग आमची जबाबदारी आहे की आमचं पोरग जर आम्हाला वैज्ञानिक दृष्ट्या तो प्रश्न विचारत असेल तर आम्हाला त्या पद्धतीने त्याला उत्तर देता आलं पाहिजे की बाबा रे अशी अशी क्रांती आहे, असं असं होत गेलं. खूप मोठी मालिका आहे, नुसते बुद्धच नाही झाले. बुद्धाच्या नंतर आलेली ग्लानी कबीराने सांगितली, पण कबीराने सांगताना वेगळ्या पद्धतीने सांगितली. रोहिदासांनी सांगितली, तुकारामांनी सांगितली, बाबासाहेबांनी सांगितली, महात्मा फुल्यांनी सांगितली. आम्हाला ती सांगता येत नाही, आम्ही वेगळ्या पद्धतीने सांगतो. आणि म्हणून आजही बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला, धम्म आचरणात आणा, आम्हाला अडचणी यायला लागल्या. कारण का, क्रांतीची बीज ज्याच्या मनामध्ये रुजवायला पाहिजे, आमच्या बापदाद्याच्या मनामध्ये रुजली. महाडचा चौदार तळ्याचा संघ, त्या महाडच्या चौदार तळ्याचं पाणी एवढं खराब होतं, त्याला चौदार तळ्याचं नाव होतं, पिण्यालायकही नव्हतं. पण बाबासाहेबांनी तिथे संघर्ष केला का, त्यांना ती अंमलबजावणी दाखवायची होती की आम्ही माणसं, निश्चित माणसं नाही, हे महानगरपालिकेचा तलाव आहे आणि ह्या महानगरपालिकेने ठराव केलेला आहे आणि त्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही म्हणून मी ती करतो. आम्ही निष्ठच सांगतो, बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. अरे तुमचं कुत्र जाऊन पाणी पित होतं, त्याला कोणी मनाई करत नव्हतं. महाराजचं कुत्र जाऊन त्या तलावात आंघोळ करून येत होतं, त्याला कोणी अडवत होतं का? बाबासाहेबाला ते प्रूव्ह करायचं होतं की आम्ही माणूस आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांनी तो आग्रह केला. काळ्या रामाच्या मंदिरात जायला बाबासाहेब 10वीला असताना त्यांना ते पुस्तक आहे, बुद्धाचं पुस्तक त्यांना दिलेलं आहे. बाबासाहेब वयाच्या 21व्या वर्षी 1920ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह करतात. बाबासाहेबाला खरंच त्या काळाराम मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं का? तुम्हाला समजून द्यायचं होतं, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्यायची होती, आणि तो वर्षावास होता. जर बाबासाहेबांनी तो वर्षावास केला नसता तर आज आम्ही इथपर्यंत आलो. म्हणून आता आम्हाला त्या टाईपचे वर्षावास करावं लागतं. ह्या याच्यातले सांगितलं, देवपासापादित भिक्षुकाच असतो, सामने रथात नसतो. माझ्या पद्धतीने वर्षावास हे सर्वांचे आहे, परंतु ह्या पद्धती की आम्ही अनुष्ठान केलं पाहिजे या 3 महिन्यामध्ये की माझ्यातलं काय जाणार, समाज म्हणून मला काय उभं करता येईल. म्हणून आम्हाला आमची पिढी उभी करताना माझा वारसा, कारण जर मी वारशाला सजग नाही केलं तर प्रतिक्रांती यायला वेळ लागणार नाही आणि परत लयाला जायला वेळ लागणार नाही. कारण बाबासाहेबाला आपण आत्ताचा तरुण पिढी तेच म्हणते ना की बाबासाहेब वैज्ञानिक होते, काय करायचं. मग बाबासाहेबांनी धर्म का दिला, विचार करायला पाहिजे ना आम्ही. कारण बाबासाहेब धार्मिक होते. बाबासाहेब जर धार्मिक नसते तर तुम्हाला मला त्यांनी धर्म दिला नसता आणि 32 वर्ष ते धर्माचा अभ्यास करत बसले नसते. कारण ते धार्मिक होते आणि त्यांना माहित होते की माणसाला धम्माची गरज आहे, माणूस धम्माशिवाय शिकू शकत नाही. आणि म्हणून मी नेहमी उदाहरणं देतो की आजचा जो बसलेला बौद्ध आहे हा पूर्वाश्रमीचा महार, तुम्ही नोकऱ्याला लागले म्हणून सुधारले नाही, तुम्हाला सवलती मिळाल्या म्हणून तुम्ही सुधारले नाही. कारण सवलती मांगालाही मिळाल्या आणि संभारालाही मिळाल्या. मांग आजही डपडं वाजवतो आणि संभार आजही नाक्या नाक्यावर चपला शिवतो. तुम्ही ढोरं उडत नाही. याचं कारण काय आहे तर तुम्ही बुद्ध झाला. आणि म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला धम्म दिला. धम्म हा स्वाभिमान शिकवतो, धम्म हा तुम्हाला अभिमान शिकवतो, परंतु ते शिकवल्या जातं तेच आम्हाला सांगता येत. म्हणून आज आमचा मुलगा आम्हाला प्रश्न विचारतो की धम्म काय देतो, ते सांगता आलं पाहिजे की धम्म तुला ते देतो रे बाबा बाबासाहेबांनी. कारण तो पोरगा जातोय आजही, पोरगा भीमा कोरेगावला जातोय, त्याला माहिती आहे शौर्याचं प्रतीक. म्हातारे नाही जा, भीमा कोरेगावचा जर तुम्ही सर्वे केला तर तिथे जाणारी तरुण आहे, त्याला ते माहिती आहे, परंतु ते आम्हाला सांगता नाहीये. आम्हाला सांगता आलं पाहिजे की भीमा कोरेगावला बाबासाहेब का गेले, तर बाबासाहेबाला ते प्रतीक तुमच्या पुढे ठेवायचं होतं की आमचे महार शूरवीर होते. प्रतिक्रांती, क्रांती त्यांनी घडवली होती. पेशवाईला
हरवणं, याच्या पुढचा उद्देश काय होता त्यांचा, की माझ्या पाठीवर बांधलेला झाडून गळ्यामध्ये मडकं लटकवलेलं मडकं हा स्वाभिमान त्या महाराजांना जिवंत करायचा होता, म्हणून ते पेशवाईशी लढले. त्या सिद्धनाथ महाराजांचं वतन होतं ना, सिद्धनाथ महाराजाला वतन होतं. हिस्ट्री आम्हाला ती करता आली पाहिजे. आणि म्हणून वर्षावासामध्ये आम्हाला, जसं मागच्या वेळेस मी सांगितलं की प्रवचनामध्ये आम्हाला ह्या वर्षावासामध्ये, की जो माणूस बाबासाहेबाला घटना लिहिलीच नाही असं नाकारतो, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तो कोणता BN रावचं नाव घेतो, त्या BN रावचं पोस्टमार्टम तुम्हाला करता आलं पाहिजे. आता मुलांना नाही सांगता येणार, तुम्हाला माहितीये ते शिकल्या सवरलेल्या लोकांना ते सांगता आलं पाहिजे. तर बाबासाहेबांचा स्वाभिमान सांगताय. जर नाही तुम्ही वर्षावास केली, या वर्षावासामध्ये तुम्ही जर नाही जागृत केलं, तर मग मात्र प्रतिक्रांती येऊन ते BN राव कधी घटनाकार होईल तुमच्या लक्षातही येणार. असंच होतं ना, गंमत धीरे 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 लयाला जातो. काही गोष्टी तुम्हाला सांगतो की गणपती कसे बसायला लागले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजाची समाधी शोधून काढली आणि पहिली जयंती महात्मा फुलेंनी केली. लोकमान्य टिळकाच्या डोक्यातली सनक उदयाला आली. जर शिवाजी सगळ्या बहुजनाला माहिती झाला तर आमच्या बामणाची रोजगार हमी संपेल. आणि मग म्हणून त्यांनी गणपती आणला. गणपती कधी बसतो, पावसाळ्यात. खरा गणपती माघ पौर्णिमेला बसतो. माघ पौर्णिमेला त्या बायाने अंगावरचा मळ काढून बनवलेला आहे त्यांच्या शास्त्रानुसार, पण ते याच्यात बसत. कारण का, शिवाजी महाराजाची जयंती ही बहुजनामध्ये जाऊ नये म्हणून टिळकांनी गणपती आणला. त्यावेळेस काय कारण दिलं होतं, की लोक भाषण करायचे इंग्रजाच्या विरुद्ध. ते भाषण करता 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 कधी कवाल्या आल्या आणि आता त्या गणपतीच्या पाठीमागे कधी जुगार सुरू झाला त्यांच्या लक्षी त्यांच्यातलीच नाही, आपल्यातही तशीच विकृती होत गेली. सुरुवातीला बाबासाहेबांची जयंती बाबासाहेब हयात असताना साजरी झाली. बाबासाहेबांनी विरोधही केला होता, पण नंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की ह्या निमित्तानं तरी सुरुवातीला आमच्या बापदादांनी गावामध्ये स्वाभिमान जगण्याकरता मिरवणूक काढत होती. हाताची मिरवणूक आम्ही दारू पेल्याशिवाय काढतो. ही आलेली विकृती हा वर्षावास सांगावा लागेल आम्हाला. आमच्यात काय बदल झाले, आमच्यात कसे बदल व्हायला पाहिजे. आणि हे वर्षावास आम्ही ज्या दिवशी सांगायला सुरुवात करू आणि ज्या दिवशी ते आत्मसात केल्या जातील, त्या 4 महिन्यामध्ये आपण किती फलद्रूप होऊ, एवढी मी अपेक्षा व्यक्त करून आजच्या ह्या आषाढ पौर्णिमेचा, अधिष्ठानाची पौर्णिमा, गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा का म्हणतात, तर त्या दिवशी भगवान बुद्धांनी प्रवचन दिलं. एवढंच नाही झालं, ती परंपरा एवढ्यापर्यंत चालत आली. तुम्ही जर बघितलं, तुम्हाला फक्त नालंदाच माहिती आहे. वेदांतपुरी, तक्षशिला, विक्रमशिला. तक्षशिला तर भगवान बुद्धाच्या ज्या जातक कथा आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख होतो. म्हणजे ती तक्षशिला एवढी जुनी आहे, सध्या ती पाकिस्तानात एवढी जुनी आहे. तर तुम्ही विचार करा की त्या काळामध्ये भगवान बुद्धाची तक्षशिला ही भगवान बुद्धाच्या अगोदरची आहे. कारण भगवान बुद्धाच्या जातक कथेमध्ये तिचा उल्लेख होतो. जातक कथा जरी बाबासाहेबांनी नाकारल्या असल्या, परंतु कुठल्याही गोष्टीला तुम्हाला रेफरन्स देताना ती गोष्ट थोडी का होईना घडलेली असते. तिला बरं तेल तेखट मीठ लावून त्यांनी ही केलेली असते, पण त्याला काही ना काही असतं. तुम्ही म्हणाल की रामायण घडलं की नाही घडलं, नाही ना. जातक कथेमध्ये दशरथ जातक तुमच्या त्याच्यातलं आहे, त्याचं रामायण बनवलं. तुमच्यातलं साम जातकाची श्रावण बाळाची कथा आहे. जातक तुम्ही वाचा, जवळजवळ 447 जातकापैकी महाभारतामध्ये 40 जातक आहे, रामायणामध्ये आहे. आणि म्हणून ह्या विकृती झालेल्या आहेत. ह्या विकृती आम्हाला सांगता आल्या पाहिजे. आता परत अजून एक मोठं फॅड निघतंय, वारी निघते की नाही. आम्ही म्हणतो विठ्ठलाच विठ्ठल आमचाच, बालाजीचं विहारही आमचंच असेल ना. आणि म्हणून मग मी परत ते उदाहरण देत असतो की तुमच्या खिशातले शेंगदाणे जर शेणात पडले तर मग तुम्ही अधिकार सांगाल का त्याच्यावर. शेणात पडलेले शेंगदाणे घ्याल का तुमचे,
तसंच आहे ते, तुमचं होतं पण विकृत झालंय. कशाला त्याच्यावर अधिकार सांगत बसतात की जी कथा बाबासाहेबांनी रमाबाईला सांगितली होती, रमा नको हट्ट धरू, आपण आपलं पंढरपूर निर्माण करू. बाबासाहेब काय बोलले होते रमाबाईला? नको हट्ट करू त्या विठोबाच्या तिकडे जायचा, तो आत पण घेत नाही तुम्हाला. आहे बाबासाहेब एका ठिकाणी बोलले, मी सिद्ध करू शकतो की विठ्ठलाचं मंदिर हे विहार आहे. बाबासाहेब बोललेत एका ठिकाणी, पण तरी ते रमाबाईला काय सांगतात? हट्ट नको धरू, आपण आपलं पंढरपूर निर्माण करू. या वर्षावासामध्ये आम्हाला सांगता आलं पाहिजे 82,000 स्तूप सम्राट अशोकाने बांधले, त्यातलेच आहे ते. पण आता आम्हाला ते हवेत का? जे निर्मळ महाबोधी विहार आहे तेवढं मिळून घ्या, बाकी आपण निर्माण करू. केले ना निर्माण तुम्ही, ह्या विहारात बसलेल्या विहार निर्माण केले ना तुम्ही. आज महाराष्ट्रात जरी गेले तर 82,000च्या पुढचे विहार आहेत. आम्ही निर्मिती तर केली, पण ज्या निर्मितीचं वेळोवन भगवान बुद्धाला दान मिळालं तिथं 25 वर्षावास केली भगवान केली की नाही? वेळोवनात केली, श्रावस्तीला केली, प्रत्येक जिथे जिथे भगवान बुद्धाला ही दान भेटली तिथे तिथे भगवान बुद्धांनी वर्षावास केले, म्हणजे तिथे तिथे ज्ञान दिले. म्हणून असेच आम्ही विहार निर्माण केले. पण बऱ्याचशा तुमचं साकेत बुद्ध विहार त्या दृष्टीने खूप चांगलं आहे की तुम्ही कुठले ना कुठले उपक्रम राबव, त्या माध्यमातून आपण हा वर्षावास, मी मागचाही वर्षावास केला, परिणाम झालाय की नाही माहिती नाही. याही वर्षावासामध्ये आपण क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ वाचणार आहोत, ठरवलेलं आहे. परिणाम झाला पाहिजे, आपल्यामध्ये काही ना काहीतरी बदल झाला पाहिजे. आम्ही त्या धम्माची, म्हणून मी ज्या चिमणीची गोष्ट आपण नेहमी सांगत होतो, कारण आता कठीण काळ आहे, हल्ले होत आहेत तुमच्यावरती, घटनेवरती हल्ले होत आहेत, तुमच्या धर्मावरती हल्ले होत आहेत. आणि हल्ले होतात अशा वेळेला क्रांतीची बीज विहारामधून रुजली पाहिजे. आणि मग रुजण्याचे कार्यक्रम या वर्षावासामध्ये झाले पाहिजे. कुठेतरी एक तरी बीज उगवलं त्याचा वृक्ष होतो. तुमच्या माहिती करता सांगतो की जेव्हा दुसरं महायुद्ध झालं होतं आणि 72चा एवढा दुष्काळ पडला होता भारतामध्ये की अमेरिकेमध्ये ज्या गव्हाला डुकरं खात होती ती इकडं भारतामध्ये माणसं खायची. आणि मग त्यावेळेस त्या लाल बहादूर शास्त्रींनी एक घोषणा दिली होती, जय जवान जय किसान, की माझ्या देशामध्ये अन्नाची उत्पादन एवढं झालं पाहिजे की मला भीक मागायची वेळ दुसऱ्या राष्ट्रावरती येऊ नये. आणि त्या दृष्टीने आज भारत स्वयंपूर्ण आहे. म्हणून 85 करोड लोकांना धान्य देतात ना ते फुकट. मोदी देतो की नाही? 80 करोड कितीला देतो? 140 करोड तुमची जनता आहे, त्यातल्या 80 करोड लोकांना तो फुकट देतो. म्हणजे एका अर्थाने एवढे लोक दरिद्री आहेत ना. मग हे तुमचा स्वाभिमान आहे की तुमचं हे आहे? का देतो? तर तुम्ही स्वयंपूर्ण आहात. अशाच वर्षवासामध्ये आम्ही आमच्या आयुष्यात स्वयंपूर्ण होण्याकरता बीजांकुर करू, अशी अपेक्षा व्यक्त करून मी आजच्या या पौर्णिमेची धम्मदेशना इथेच थांबतो.